श्रोते हो नमस्कार. नवरात्र जवळ आलेलं आहे, तर नवरात्रामध्ये महालक्ष्मी मातेची काय साधना करायची ते आपण पाहणार आहोत. 9 दिवस करायची आहे ही साधना. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील आणि करता पण येतील. कारण परत नवरात्रामध्ये कसं सगळं घर वगैरे स्वच्छ झालेलं असते, पावित्र्य असते, ती ऊर्जा असते, खूप म्हणजे खूप ऊर्जा असते चांगली सकारात्मक, आणि त्याच्यामुळे आपल्याला फलप्राप्ती पण होते, उत्साह पण असतो नवरात्रामध्ये. तर ऐकूया काय करायची आहे साधना ती. भारतीय महिन्यामध्ये चैत्र, अश्विन, पौष महिने देवीच्या उपासनेसाठी, भक्तीसाठी मुख्य मानले जातात. याच महिन्यांमध्ये नवरात्र असते व उपासना, मंत्र, स्तोत्र सिद्ध करण्याचा हा काळ मानला जातो आणि सफलता सुद्धा मिळते बघा. महालक्ष्मी अष्टकाचे पाठ, कुंजिका स्तोत्राचे पाठ, दुर्गा स्तोत्राचे पाठ या नवरात्रामध्ये केले जातात आणि ते सिद्ध होतात. नवरात्रामध्ये जी उपासना तुम्ही केलेली असते ती सिद्ध होते. तर आपल्याला सुद्धा महालक्ष्मी मातेची श्रीसूक्ताची सेवा करायची आहे. कंपल्सरी नाही, ज्यांना शक्य आहे त्यांनी करावं, ज्यांना जमत नाही त्यांनी 1 दिवस तरी करावं पंचमीच्या दिवशी, असं मला वाटतं. तर धनसंपत्ती प्राप्तीसाठी माता लक्ष्मी, विद्या प्रदान करणारी माता सरस्वती, पातिव्रत्य प्राप्त व्हावं म्हणून पूजली जाणारी माता पार्वती आणि सर्वत्र मंगल तत्वाचे साम्राज्य निर्माण व्हावे म्हणून मंगळागौरी माता आणि अन्न समृद्ध करणारी अन्नपूर्णा माता, गणेशाबरोबरची गौरी माता हे आपल्याला माहिती आहे. प्रापंचिक संकटापासून रक्षण करणारी दुर्गा, 6 शक्ती म्हणून मान्यता प्राप्त काली माता यांची उपासना आपण शक्तीच्या स्वरूपामध्ये करतो. 6 शक्ती म्हणून मान्यता पावलेली महाकाली माता यांची उपासना आपण शक्तीच्या स्वरूपामध्ये करतो. आता नवरात्रामध्ये उपासना करताना तुम्ही 9 दिवसांचा किंवा 1 दिवसाचा संकल्प करू शकता. जर 9 दिवस सेवा करायची असेल तर 9 दिवसाचा संकल्प करायचा, 1 दिवस करायचे असेल तर 1 दिवसाचा संकल्प करायचा. आपल्याला जसे जमल तसं इच्छा पूर्ण तसं करा. जर इच्छा पूर्ण करायची असेल तर संकल्प करूनच करावं लागणार आहे. सेवा म्हणून जर करायची असेल तर तुम्ही असं सेवा म्हणून करू शकता. यात श्रीसूक्त, श्री दुर्गा स्तोत्र किंवा महालक्ष्मी अष्टक यांचे पाठ तुम्ही करू शकता. आज आपण श्रीसूक्ताविषयी माहिती घेणार आहोत. श्रीसूक्त संपत्ती व पारमार्थिक सुखाची सुद्धा प्राप्ती करून देतं. हे फळ जे आहे ते कायम टिकणार आहे. अनेक जणांना याचा अनुभव आहे. काय करायचं पूजा करताना, तर उंच चौरंगावर आसन ठेवून प्रतिष्ठापना करायची. देवीची मूर्ती किंवा श्रीयंत्र, फोटो किंवा चांदीचं, तांब्याचं किंवा सुवर्णाचं जे श्रीयंत्र असतं त्याची प्रतिष्ठापना करायची. स्नान ओटपायचं, देवाजवळ येऊन तुपाचा दिवा लावायचा, शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावला. हळदी, कुंकू, पाणी, फूल, अक्षता हातात घ्या. काही नसेल तर कमीत कमी पाणी आणि अक्षता, हळदी कुंकू तर असतंच आहे आपल्याकडं, ते हातामध्ये घ्या. स्वतःचं नाव सांगा. गोत्र घ्या. गोत्र माहीत नसतील तर कश्यप गोत्र म्हणून सांगा. आपली इच्छा मनात धरून सांगा की हे माते, ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू दे आणि माझी जी इच्छा आहे मनातली ती पूर्ण होऊ दे. नंतर ते पाणी ताम्हणात सोडायचं बघा. आणि जर तुम्हाला 1 दिवसाचं करायचं असेल तर पंचमी दिवशी तुम्ही करा. कलश मांडून सुद्धा तुम्ही करू शकता. पूजा सुरू करण्यापूर्वी काय करायचे, तर घराचा उंबरठा आणि शंख याची पूजा करून घ्यायची आणि नंतर पाठाला काय करायचा, प्रारंभ करायचा. एका आवर्तनानंतर 1 फूल किंवा 1 पत्री व्हायची. म्हणजे 1 फूल व्हायचंच आहे आपल्याला आणि 1 पत्री व्हायची आहे. जर फूल नसेल तर तुम्ही पत्री पण वाहू शकता. असं नाही की फूल पण व्हा आणि पत्री पण व्हा, दोन्ही जमलं तर दोन्ही पण व्हा. ताट बसायचं आहे. कधीही कुठलीही सेवा करताना, उपासना करताना, पाठ करताना, पारायण करताना पाठीमध्ये कुबड काढून बसायचं नाही, ताठ बसायचं. कारण आपल्या माकडहाडामध्ये कुंडलिनी शक्ती सुप्त अवस्थेमध्ये असते बघा. तर एवढं लक्षात घ्यायचं की ताठ बसायचं, बोलायचं नाही, मांडी बदलायची नाही. जशी शक्य असेल मांडी तशी घालायची आहे. साधी मांडी घालायचं, म्हणजे सुखासनामध्ये बसायचं आहे. उपासकाने ही उपासना कधी करायची आहे, तर सूर्यास्ताबरोबर चालू करायची. म्हणजे साधारण 6-6:30 वाजता जरी चालू केली तरी चालेल किंवा तुमच्या म्हणजे ह्याच्यानुसार, परंतु संध्याकाळी करायची आपल्याला. आसन, फुले, नैवेद्य शक्यतो बदलता असावं. फुलं तरी बदलते असावीत कमीत कमी. आसन आपण 2 आसन घालू शकता किंवा मग तुम्हाला जर फोटो उचलायचा नसेल तर त्याच आसनावर सुद्धा चालेल. आणि रोज 1 लवंग लक्ष्मी मातेला व्हायची आहे. बसून व्यवस्थित स्पष्ट उच्चार करून श्रीसूक्त म्हणायचं आहे. कारण संस्कृतमध्ये आहे, थोडंसं जरी चुकलं तरी त्याचा अर्थ बदलतो. म्हणून अगोदर तुम्ही यूट्यूबवरती ऐका व्यवस्थित श्रीसूक्त. अनेक चांगल्या लोकांनी श्रीसूक्त म्हणलेलं आहे. हे आपल्याला उपलब्ध आहे ऐकायला. अगोदरच्या काळात तर हे पण नव्हतं, फक्त वाचावंच लागायचं. तर
ऐका व्यवस्थित, त्याचे उच्चार कसे आहेत, कुठला शब्द कसा आहे, कारण छोट्या छोट्या गोष्टींमुळं काय होतं त्याचा अर्थ बदलतो. शेवटी माफी पण मागा, की कारण हे खूप प्रभावी आहे, कडक आहे. शक्य आहे त्यांनी करावं, नक्कीच करावं, त्याच्याबद्दल नाही. कोणी कोणी त्याचे 1200 पण पाठ करतं. म्हणजे सेवा आहेत ह्या, की त्याची फलप्राप्ती होती म्हणजे होतीच. आणि काही जण 16 वेळेस वाचतात, तर काही जण 15 वेळेस पण वाचतात. काही पुस्तकांमध्ये 15 पाठ करा म्हणून सांगितलेले आहे, काही पुस्तकामध्ये 16 पाठ करा म्हणून सांगितलेले आहे. तर तुम्हाला जसं जमेल तसं करा तुम्ही. परंतु पाठ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत 1 पाठ करायचे आहेत. कारण का, तर आपल्याला हवन करणं शक्य होत नाही. म्हणून काय करायचं, आपली पाठांचं म्हणजे संकल्पाची संख्या पूर्ण झाल्यानंतर 1 जेवढी संख्या येते तेवढं पाठ करायचे आहेत 10व्या दिवशीसुद्धा, असं मला वाटतं बरं का, म्हणजे माझ्या माहितीनुसार. आणि सुरुवातीला पहिल्या पाठानंतर एकदा फलश्रुती वाचा, किंवा मग सगळे पाठ झाल्यानंतर फलश्रुती वाचली तरीसुद्धा चालेल. परंतु शक्यतो कसं असते की एक पाठ झाल्यानंतर फलश्रुती वाचायची आणि नंतर मग सगळे पाठ झाल्यानंतर एकदा फलश्रुती वाचायची, असा म्हणजे नियम आहे. तर तुम्ही सलग 15 किंवा सलग 16 पाठ करून पण तुम्ही फलश्रुती वाचू शकता, तसं काही नाही. दही साखरेचा नैवेद्य दाखवा, दूध साखरेचा नैवेद्य दाखवा, किंवा साधा खडी साखरेचा जरी नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो. त्यामुळे लक्ष्मी स्थिर राहते. आणि आणखीन एक गोष्ट, की रोज 1 लवंग मातेला वाहा. गुलाबाचं फूल असेल तर गुलाबाचं फूल वाहा, कमळ उपलब्ध असेल तर कमळ वाहा. शांत राहा, कोणाला नावं ठेवू नका, परांना घेऊ नका, चिडचिड करू नका, भांडण करू नका, चुकीचे शब्द घरामध्ये उच्चारू नका. कारण आई जगदंबेला, आई लक्ष्मी मातेला ह्या गोष्टी आवडत नाही. आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे तुम्ही श्रीसूक्त म्हणत म्हणत कुंकुमार्चनसुद्धा करू शकता. आणि तर ही सेवा अशी आहे महालक्ष्मी मातेची, श्रीसूक्तची. तर तुम्ही व्यवस्थित करा, नक्कीच तुम्हाला लाभ होणार आहे. जर तुम्हाला 9 दिवसात 1200 पाठ करणं होत असेल तर ते 1200 पाठ पण तुम्ही करू शकता. संख्या म्हणजे तुम्ही बघायचं की 9 दिवसामध्ये दररोज किती पाठ करावे लागतील, म्हणजे 1200 पाठ 9 दिवसामध्ये होतील. आणि त्याच्या 1 पाठ मग परत 10व्या दिवशी करायचा आहे. तुम्हाला माफी मागायची आहे आणि आनंदी राहायचं आहे. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येणार आहे, ही मला खात्री आहे. आई लक्ष्मी मातेची उपासना करताना कधीही गणपती बाप्पांसहित करायची, म्हणजे त्यांचं पूजन करायचं, धूप दीप ओवाळायचा आणि नंतर सुरुवात करायची. किंवा मग भगवंताची 1 माळ जप करायचा आणि नंतर पूजेला सुरुवात करायची. कारण आई जगदंबेला, भगवंतांना मान दिल्याशिवाय पूजा स्वीकार नाही बघा. आणि त्यांना जर मान दिला तर मग त्या पूजा स्वीकार करतात. कधीही त्या एकट्या येत नाहीत, भगवंतासहज त्या येतात. त्याच्यामुळे त्यांना मान द्यायचा, त्यांचा 1 माळ जप करायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय करा, किंवा श्रीराम श्रीराम करा, आणि नंतर श्रीसूक्त म्हणायला प्रारंभ करा. आणखीन काय, तर तुम्ही जे वस्त्र घालणार आहात ते एकतर पिवळं असावं किंवा गुलाबी असावं. आणि नंतर मग अनुष्ठानाला बसा. कशी वाटली ही तुम्हाला माहिती? जर माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.